तू रडतो आहेस असं तुला वाटतंय, पण तुझे अश्रू मीच पुसतो आहे बाळा. बाळा, आज मी तुझ्याशी शांतपणे बोलायला आलो आहे. तू थकला आहेस ना? तुझं मन रडलं आहे, पण कुणालाही सांगितलं नाहीस. मी ऐकतो आहे रे सगळं. प्रत्येक वेळी जेव्हा तू डोळे मिटून म्हणालास स्वामी, त्या क्षणी मी तिथेच होतो, तुझ्या अश्रूंच्या थेंबाजवळ. तुला वाटलं कोणी नाही, पण मी होतो. त्या शांततेत, त्या अंधारात, त्या वेदनेत. तू रडतोस असं तुला वाटतंय, पण खरं सांगू का बाळा, तुझे अश्रू मी पुसतो, एक एक थेंब प्रेमाने. तू माझ्याकडे येतोस तेव्हा हात जोडून म्हणतोस, स्वामी मला काय एवढं दुःख. मी हसतो आणि म्हणतो, कारण मी तुला अजून मजबूत करतो आहे. जग तुला फसवतं, लोक तुटवतात, पण तू विसरू नको, प्रत्येक वेळी जेव्हा कुणी तुला दुखावतो तेव्हा मी तुझ्या आत्म्याच्या जवळ एक दिवा पेटवतो. तो दिवा म्हणजे जागृतीचा प्रकाश. तू म्हणतोस माझं नशीब खराब आहे, पण मी सांगतो, नशीब मी लिहित नाही, तू घडवतोस. मी फक्त तुझं हृदय तयार करतो, जेणेकरून तू योग्य निवड करू शकशील. बाळा, तुला वाटतं ना की मी गप्प आहे, पण मी गप्प नाही. मी फक्त बघतो आहे की तू तुझ्या अंधारातून स्वतः बाहेर येतोस का. मी तुला धरतोय, पण दिसत नाही, कारण तू डोळे पुसतो आहेस. तुझ्या प्रत्येक आघात मी आहे, तुझ्या प्रत्येक अपयशात मी आहे. आणि जेव्हा तू पुन्हा उभा राहतोस तेव्हा माझं नाव स्वतःचं उच्चारलं जातं तुझ्या हृदयात. जय जय स्वामी समर्थ. तू जग जिंकण्याचा प्रयत्न करतोस, पण स्वतःला हरवतोस. तू सगळं मिळवलंस, पण शांती नाही मिळवली. का? कारण शांती विकत घेता येत नाही बाळा, ती मी देतो. लोक तुला ओळखतात तुझ्या नावाने, पण मी तुला ओळखतो तुझ्या नजरेतील निरागसपणेने. तू कितीही पाप केलं असशील, पण मी तरीही तुला सोडत नाही, कारण माझं प्रेम कर्मापेक्षा मोठं आहे. तू म्हणतोस मी संपलं, पण मी म्हणतो नाही रे बाळा, तू नव्याने सुरू होतो आहेस. जसं फूल मरून बीज होतं, तसं प्रत्येक दुःख नवीन आरंभाची खूण असतं. तू पडतोस तेव्हा मी उचलतो, पण तू समजतोस माझं नशीब वाईट. मी सांगतो, जे पडतात तेच उडायला शिकतात. मी तुला तोल गमवू देतो, जेणेकरून तू श्रद्धेवर उभा राहशील. एक दिवस असतो जेव्हा तू थांबतोस सगळ्या विचारांपासून, शांत बसतोस आणि माझे नाव घेतोस. त्या क्षणी मी तुझ्या आत प्रकट होतो. तेच दर्शन आहे. तू डोळ्यांनी पाहू शकत नाहीस, पण आत्म्याने अनुभवू शकतोस. मी प्रकाश नाही, मी तो अनुभव आहे जो तुला पुन्हा जन्म देतो. ज्याने स्वतःला ओळखलं त्यानेच मला पाहिलं, ज्याने स्वतःला हरवलं त्यानं माझं नाव विसरलं. बाळा, मी तुला कधी शिक्षा देत नाही, मी तुला परिपक्व करतो. प्रत्येक वेळी जेव्हा तू हरतोस, मी एक नवा मार्ग तयार करतो तुझ्यासाठी. कधी रस्ता लांब असतो, पण शेवटी गंतव्य मीच असतो. तू माझं नाव घेतोय, हे माझं वरदान आहे. तू अजून जगतोस, कारण मी तुझ्यात आहे. तू अजून प्रेम करतोस, कारण माझं हृदय तुझ्यात धडधडतं. आणि लक्षात ठेव, जेव्हा शेवटचा श्वास येईल तेव्हा भिवू नको, मीच येईन तुला घेण्यासाठी. त्या क्षणी तू म्हणशील, माझं आयुष्य अपूर्ण नाही, कारण मी स्वामी समर्थांना अनुभवलं. आज मी तुला शेवटचा नव्हे तर सर्वात प्रेमळ संदेश देतो. तू रडतोस असं तुला वाटतं, पण ते तुझे अश्रू नाही, ते माझं प्रेम आहे. मी तुझ्या वेदनेतही आहे, मी तुझ्या शांततेतही आहे, आणि मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. फक्त मला अनुभवायचं असेल तर डोळे मीट आणि मनात म्हण, स्वामी समर्थ तू माझ्यात आहेस. त्या क्षणी तू आणि मी एक होऊ. जय जय स्वामी समर्थ.